सर्वप्रथम गुरुमावली, दिंडोरी प्रणित, सेवा विकास समर्थ यांचे आभार. आज ह्या भव्य अशा कृषी महोत्सव कार्यक्रमास बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी वर्ग 151 जिल्ह्यांमध्ये स्वतः जाऊन शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय स्वतः बघितलेले आहेत आणि आता मी जेही अडचणी आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं काय सोडवता येईल, कसं काय स्वयंरोजगार हा भारतातील बेरोजगारी ही एक समस्या आहे ती कशा पद्धतीने सोडवता येईल ह्याच ध्येयावर मी काम करतो. सो आजचा माझा विषय हाच आहे, स्वयंरोजगार, सेल्फ एम्प्लॉयमेंट. आतापर्यंत काय शिकायला मिळतं, जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की भारताच्या 23 राज्यांमध्ये स्वतः जाऊन अडचणी बघितल्या आहेत आणि बरेचशा कॉर्पोरेट्स, गव्हर्मेंट यांच्यासोबत काम करून त्या सोडवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. तर त्या संदर्भातच माझं काही योगदान किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राहिलं आहे. त्यामध्ये फूड प्रोसेसिंग एक झालं, ॲनिमल हजबंड्री, पशुसंवर्धन, त्यानंतर क्लायमेट चेंज, अशा छोट्या छोट्या विभागामध्ये थोडं काम केलेलं आहे. तर मला तुमच्यासोबत थोड्याशा गोष्टीच तुमच्यासोबत चर्चा करायची आहे, माझे अनुभव सांगायचे आहे. काही मार्गदर्शन किंवा मी तुम्हाला एक्सपर्ट ॲडवाईस देणार नाही आहे, फक्त काही व्हिडिओ फितीमार्फत केलेल्या कामाची माझा अनुभव काय तो तुमच्यासमोर मांडायचा आहे. आता ज्याही व्हिडिओ क्लिप्स मी चालवेल त्यावरती मी स्वतः काम केलेलं आहे. तर त्या व्हिडिओमार्फत आपण प्रयत्न करू की सगळे पॉईंटर्स जे आहेत एक आपण पॉईंटर त्यामध्ये कव्हर करूयात. सर, मी तुम्हाला विनंती करेल की ॲनिमल फीड नावाचा एक व्हिडिओ चालवावा. त्या व्हिडिओमार्फत इंग्लिशमध्ये असेल पण ह्यानंतर 2-3 मिनिटं आपण मराठीमध्ये संभाषण करूया. India produces about 43 million tons of cotton stock every year. Currently, cotton farmers all across Maharashtra and particularly in Vidarbh region simply burn it on field and small portion is converted into fuel briquettes. Animal-based foods, both milk and meat, provides nutritional needs of Indians as well as it provides additional income to farmers. The practitioners as well as veterinarians clearly observe that stall-fed animal husbandry is more productive compared to field grazing. This has enhanced demand for formulated feed. Data in recent years indicates demand of 67 million tons of feed. Since cotton stalks are hard, animals do not eat it. Research experiments at IIT Bombay using ozone breaks lignocellulosic bond and makes it softer. This project allowed in vitro studies on cotton stalk that yielded digestibility enhancement from 40 to 60%. Towards in vivo trials on goats, a feed production facility has been set up at Nagpur Veterinary College. Pelletization allows uniform formulation of roughage and concentrates. Initial trials on goats gave very encouraging indications of animals relishing the formulated feed. The research team is now in the process of evaluating quantitative response to the formulated feed towards weight gain and productivity. As cotton crop is spread over large distances and stalks have very low bulk density, collection at centralized location is challenging. Another challenge is techno-economics for commercialization. A business model covering collection, formulation containing concentrate and roughage, pelletization and distribution needs to be worked out in association with the stakeholders such as farmers and farmer producer companies. मला विचारायला आवडेल कोण कोण कॉटन पिकवतं? कापूस,
सर लाल शर्ट, एकरी तुम्हाला किती पीक येतं? 4-5 क्विंटल. आणि पीक आल्यानंतर तुम्ही ज्या पराठी असतात, जो उरलेला, मग काय करता त्याचं तुम्ही? काय करता? रोटा लावतो. बरं, ठीक आहे. तर असंच रिसर्चच्या दरम्यान लक्षात आलं, मी आधीच सांगितलं की मी रिसर्च आणि प्रॉब्लेम्स काय असतात शेतकऱ्यांच्या, ज्या एन्व्हायरमेंट वातावरणाला हानिकारक आहेत किंवा फार्मरच्या वेगवेगळ्या अडचणी, नेहमीच त्याच्या मागे फिरत राहिलं. मागच्या 6-7 वर्षापासून हेच काम केलेलं आहे. तर असं लक्षात आलं की बरेचशा ठिकाणी जेव्हा मी ट्रॅव्हल केलं, इवन पंजाबमध्ये सुद्धा, पंजाबमध्ये मी ह्यावरती काम केलं आहे, पण मी ते पॅडीवरती केलं आहे, भातावरती. तर स्पेसिफिकली वर्ध्याबद्दल बोलेल. असं लक्षात आलं की तिथले लोक जी पराठी जाळून टाकतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे काय होतं, एकतर वातावरणामध्ये बदल, जमिनीची सुपीकता आहे त्याच्यावर परिणाम पडतात, आणि म्हणता येईल की क्लायमेट चेंजसाठी कुठे ना कुठे दोष देता येईल. मग काय, रिसर्च सुरू झाला. मग ह्या वेस्टेजमधनं आपण काय व्हॅल्यू करू शकतो, व्हॅल्यू फ्रॉम वेस्ट. नंतर रिसर्चच्या दरम्यान असं लक्षात आलं की जी पराठी आहे त्या पराठीमध्ये सेल्युलोज असतात, म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं, आणि त्याचा वापर हा ॲनिमल फीड किंवा पशुच्या खाद्याकरता केला जाऊ शकतो. पण ते कडक असतं, कसे खाणार पशु, राईट? तो बॉन्ड तोडणे खूप कठीण असतं. मग ओझोन ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपण तो लिग्नोसेल्युलोज बॉन्ड तोडला आणि त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर एका पॅलेटायझेशनमध्ये केलं. आणि त्याप्रमाणे सांगायला आवडेल तुम्हाला की एक कंप्लीट न्यूट्रिशनल फीड बनवलं आहे आपण, तेही वेस्टेजपासनं. आणि त्या वेस्टेज, त्या पॅलेटायझेशनच्या फीडचे रिझल्ट्स असे आहेत. जवळपास 2 वर्षाचा ट्रायल आपण नागपूर वेटरनरी कॉलेजसोबत केलं आहे. तुमच्याकडे बकऱ्या आहेत का? कोणाकडे असतीलच. तुम्ही सांगा, कुठली बकरी आहे तुमच्याकडे? वान, बरबरी? बरं. तर निदर्शनात असं लक्षात आलं की देसी काही बरेचसे, आता नाव घेतो, सिरोई झाली, उस्मानाबादी झाली, युपल्या गेला तर तोतापर्याय, तुम्ही साऊथ ओडिशाला वगैरे जर का गेला तर तिकडे ब्लॅक बेंगॉल आहेत. वेगवेगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत. पण असं निदर्शनास आलं की आपल्याकडे पद्धत जी आहे ती एक स्टॉल फिडिंग किंवा फॉरेस्ट, जंगलामध्ये त्यांना पाठवतात, त्याचे तुम्हाला दुष्परिणाम माहिती आहेत. साप चावेल, कधी सरांनी जंगलाबद्दल परत आता विषय मांडला, कधी बिबट्या घेऊन जातो, कधी कोल्हे घेऊन जातात, बऱ्याचशा अडचणी आहेत. तर ह्या दरम्यान काय लक्षात आलं, जे आपण ॲनिमल फीड बनवलं आहे, युजली असं लक्षात आलं की बकरी जी 15 महिने किंवा 18 महिने, 12 महिने पकडूया आपण, ती जास्तीत जास्त 18-20 किलोची होते. त्यामध्ये काय करणार, ती बाहेर चरायला जाणार, थोडंसं काही जे उरलं सुरलं तर घरचं खातं. ह्या मटेरियलची किंवा ह्या फीडची खासियत अशी आहे की जी बकरी आहे ती 9 महिन्यामध्ये जवळपास 30 ते 32 किलो वजन गेन करते. मोर्टॅलिटी रेट जो आहे तो 12% सरळ घसरून जो आलेला आहे 8%. त्यानंतर जो किडिंगचा रेट आहे त्यावरती काम केलेलं आहे. तर त्यामधूनच आता स्वयंरोजगार ह्यावरती कसा काय निर्माण झाला. सर्वप्रथम जे आता पराठी जाळायचे लोक, आता त्याच्याकडनं जो पराठी आहे तो 2 रुपये किलोने विकत घेतला जाऊ शकतो आणि विकतही घेतला जातोय. त्यांची प्रॉब्लेम स्टेटमेंट ही होती की आमच्याकडे ॲनिमल फीड अवेलेबल आहे आणि अवेलेबलही जे आहे त्याचं 36 रुपये पर किलो किंमत आहे त्याची. ह्याची जास्तीत जास्त किंमत असेल फक्त 18 रुपये. विचार करा किती पैसा वाचवू शकता. बकरीचं वजन वाढला, मोर्टॅलिटी रेट कमी झाला, हेल्थ वाढली, इन्शुरन्स, डिवर्मिंग ह्याचा खर्च कमी झाला तुमचा. त्यासोबतच तुम्ही जर का आता फीड बनवायला लागलात तर त्या फीडपासून तुम्ही विकूनच कितीतरी कमवू शकता. अशाच बरेचशा प्रकारे जोडधंदे किंवा स्वयंरोजगार हा आपण प्रत्येक विषयातून किंवा प्रत्येक कृषी निगडीत असलेल्या प्रत्येक विषयापासून करू शकतो. त्यातील हे एक उदाहरण. त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही मोगरावाला व्हिडिओ चालवाल. ह्यानंतर असं लक्षात आलं की मी कलेक्टर साहेबांसोबत पालघर जिल्ह्यामध्ये एका प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात केलेली. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये स्वतः पालघर जिल्ह्यामध्ये उत्तम क्वालिटीचा मोगरा होतो, विक्रमगड, मोखाडा, जव्हार ह्या रिजनमध्ये. पण त्यांना मोगऱ्याचा भाव भेटत नाही. त्यांना भेटतो फक्त 150 ते 200 रुपये प्रति किलो आणि मार्केटला तुम्ही जा 800 ते 1000 रुपये किलो दर असतो. ही अडचण होती. का त्यांना मोगऱ्याला भाव भेटत नव्हता? आली स्वयंरोजगाराची संधी. मग त्यामध्ये आपण विविध लोकांना FPC seen a significant expansion in mogra farming in the Palghar district of Maharashtra.
The IIT Bombay team has closely observed the operations of harvesting the buds and the immediate post-harvest operations. थंडीमध्ये भाव चांगला असतो. साधारण एका किलोला 800 रुपये पासून तर 1200 रुपये परत कळीला भाव असतो. म्हणजे 12 ते 1 वाजेपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे आम्हाला तो एकदम 200 ते 400 रुपये परत भाव मिळतो. आता 100-150 किलो माल सध्या जातो. नंतर एप्रिल मे जून मध्ये आमचा टनावर माल जातो. बॅटरीचं सांगायला गेलं तर एका हाताने आम्ही मोबाईल तर एका हाताने माल तोडायला आम्हाला एका तासाला अर्धा किलो तोडतोय. तर तिची बॅटरी जर चांगली असती पॉवरफुल तर आम्ही दोन्ही हाती किलो ते 100 किलो पर्यंत आम्ही तोडला असता. जी एक हाताने कळी तोडली जाते ते आम्ही डोकीला बांधून जर कळी तोडली तर आम्ही दोन्ही हाताने कळी तोडली असती ना. चायना धर्तीवरची ती बॅटरी असल्यामुळे ती काही टिकत नाही. साधारणतः 1-2 तास टिकली की संपली. मग आमचा पुन्हा कामामध्ये ब्रेक पडतो. ते आणल्यानंतर ती काय 7-8 दिवस कधी टिकते कधी लगेच पण जाते आणि ती परत घेत नाही. तर मला शासनाला अशी विनंती करायची होती किंवा एखाद्या कंपनीला विनंती करायची होती की ही बॅटरी जी आहे ही कमीत कमी 5-6 तास तरी पुरली पाहिजे. तर एका तासाला साधारणतः आम्ही जर समजा बॅटरी पॉवरफुल असेल तर 1 किलो ते पाऊण किलोपर्यंत कोणत्याही पद्धतीने तोडू शकतो. आता जो कवळा माल जातो तो फ्रेश वाटत नाही. हे जर आम्हाला फ्रीजर वगैरे मिळाले असते तर आम्ही हा मोगरा सकाळी 8 वाजल्यानंतर आम्ही तो मोगरा तोडला असता. ती कळी पांढरी शुभ्र निघाली असते आणि ती कळी तोडल्यानंतर आम्ही त्या फ्रीजरमध्ये नेऊन टाकला असता माल. तीच कळी आम्ही 9 वाजता तोडून जर दादर मार्केटला नेली असती तर फ्रेश कळी राहती आणि ते मालाचा आम्हाला चांगला भाव पण मिळाला असता. आणि तो माल टाकल्यानंतर आमचं अवांतर जी दुसरी कामं आहेत त्या कामाला आम्ही लागलो असतो. पुन्हा संध्याकाळी पुन्हा एक मोगऱ्यामध्ये फेरी मारली असती. आमच्याकडे जर फ्रीजर असते याची सोय झाली असती तर आम्ही दिवसभर तो माल तोडून त्या फ्रीजरमध्ये ठेवला असता. Based on the possible engineering and technology analysis and solutions, a project to help the Mogra cluster of farmers has been conducted in association with the Collector's Office at Palghar. Based on the survey of Mogra farmers, 3 assistive aids have been conceptualized, some prototypes made, and a few preliminary tests conducted in the farmers' fields. Let us see 3 assistive aids: bud cutting device, headlamp charged with a solar panel, and Chotu Cool. अडचणी मला बाजारभाव हवा आहे तो क्वालिटी असायला हवी. त्यानंतर योग्य ती प्रणाली नव्हती मार्केटपर्यंत कसं पोचायचं. ह्याच्यामध्ये नुकसान व्हायचं शेतकरी वर्ग, महिला, कारण की सकाळी त्यांना 4 वाजता उठून मोगरा तोडायला जावं लागत होतं. अंधारामध्ये एकतर चांगल्या क्वालिटीचा मोगरा तोडता येत नव्हता आणि तोडलाही गेला तरी त्याची क्वालिटी खराब व्हायची. तर अशा माध्यमातून आपण त्यांना रोजगार कसा काय निर्माण करून दिला. सर्वप्रथम आपण काय केलं की आता त्या महिला आहेत एकत्रितरित्या सगळा मोगरा येऊन गोळा करतात. एक कलेक्शन सेंटर उभारलं आपण पालघरमध्ये. एकत्रित आल्यानंतर एक आपण त्यांच्यातीलच त्या FPCमधनं एक माणूस तिथे कामाला ठेवला आहे. तो दररोज सकाळी सगळा कलेक्ट केलेला मोगरा 4 वाजता तिथनं घेऊन जातो मार्केटला पोचवतो. आता ह्याच शेतकऱ्यांना मोगऱ्याचा भाव 800 ते 1200 रुपये मिळतो. विचार करा त्यांना 200 रुपये भेटायचे, 800 ते 1000. आता परत रोजगार काय निर्माण झाला. कोल्ड स्टोरेज लागला. कोल्ड स्टोरेज ऑपरेटरला तिथे रोजगार मिळाला. त्यानंतर आता पोहोचवणारा ट्रान्सपोर्टेशन त्याला रोजगार मिळाला. आता ज्या महिला आहेत त्यांना एक्स्ट्रा इन्कम 5 पटीने जास्त मिळायला लागली. शेतीसोबत त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करायला सुरुवात केली. लोणचे बनवणे, पापड बनवणे, कुक्कुटपालनाची सुरुवात केली त्यांनी. त्यासोबत त्यांनी मशरूम फार्मिंग सुरुवात केली आणि त्याच माध्यमातून त्यांनी स्पॉन मेकिंग युनिटसुद्धा बसवलं की आता मशरूमच्या ज्या सीड्स लागतात मशरूमला स्पॉन ते सुद्धा ते स्वतःच तयार करतात. तशा विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. आपल्याला त्या कशा पद्धतीने एका वेगळ्या कल्पनेने वेगळ्या प्रणालीने ते उभारता येऊ शकतात त्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे. आयडिया क्लिअर असायला हवी की तुम्ही
कुठल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकता ह्याला पुढे घेऊन जाऊ शकता. आणि बनानाबद्दल मला बोलायला आवडेल. केळीसाठी जळगावसुद्धा फेमस आहे. जवळपास आपल्याकडे 46,000 हेक्टर इतकी जमीन केळीच्या अंतर्गत आहे, पण त्याला भाव भेटतो का? मला सांगेल का कोणी तुम्हाला केळीचा भाव कशा पद्धतीने असतो? कोणी सांगेल का? पण त्यांना सुद्धा या स्थानिक व्यापाऱ्यांनी दाबून भाव कमी केला आणि कमी भावाने केळी खापली गेली. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. ह्याबद्दलच एक उदाहरण सांगायला आवडेल. ज्याप्रमाणे सर म्हणाले की केळी हे खूप चांगलं पीक आहे, त्यासोबतच केळी हे अशा प्रकारचं पीक आहे त्याचे प्रत्येक म्हणता येईल प्रत्येक पात्र उपयोगी आहेत. फूल असू द्या, त्याचं खोड असू द्या, पान असू द्या, फळाला तर डिमांड आहेच. तर केळीचा पिकाचा स्वयंरोजगारामध्ये कशा पद्धतीने उपक्रम किंवा कशा पद्धतीने संधी आहे थोडंसं उदाहरण द्यायला आवडेल. तर आम्ही तमिळनाडूमध्ये काय केलं की इंदुस्त्री नावाची एक महिलांचा वर्ग आहे. तर अगेन आम्हाला लक्षात असं आलं की केळी काढल्यानंतर जे खोड असतं ते काय एकतर काढून टाकतात किंवा तसंच ठेवतात ते, किंवा जाळूनही टाकतात, असं निदर्शनास आलं. तर आम्ही काय केलं, सगळ्यांना माहिती आहे की फुलापासनं आपल्याला काही ना काही एक रोजगार किंमत मिळू शकते, पानापासनं मिळतं, पूजेमध्ये वापरलं जातं, त्यानंतर फळांना तर भाव आहेच. तर उरलेला भाग होता तो खोड. तर त्याच्यामार्फत आपण काय करू शकतो? मग काय केलं, थोड्याशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिला एकत्रित आल्या, त्यांना आपण ट्रेनिंग दिलं की त्या प्रत्येक स्टेमपासनं ती बार्क काढायचं, सूत काढायचा. जवळपास एका खोडापासनं 12 सूत निघतात. मग विविंगची एक त्यांना आपण कार्यपद्धती शिकवली की त्याच्यापासून धागा फायबर कसा बनवता येईल. तेवढंच नाही, आम्ही एका दुसऱ्या ग्रुपला अशा पद्धतीने ट्रेन केलं की त्याच धाग्यामार्फत मॅट बनवू लागल्या, चादरी बनवू लागल्या, बॅग्स बनवू लागल्यात. तेवढंच नाही, आम्ही काय केलं, त्यांना मार्केट लिंकेजसुद्धा उपलब्ध करून दिलं. जर का तुम्हाला माहिती असेल, एक्सपोर्ट हा एक वेगळा भाग आहे आणि 100 रुपये जर का इथे किंमत असेल तर आंतरदेशीय मार्केटमध्ये 1200-1500 त्याहून अवाढव्य किंमत असते. पण त्याच्यासाठी एक क्वालिटी पॅरामीटर मार्केट लिंकेजची गरज असते. तर त्यामध्ये काय केलं आम्ही, त्यांची स्किल्स जी असती महिलांची किंवा ज्या पद्धतीने कार्य करतात त्या कशा काय आपण अव्वल करू शकतो, कशा सुधारू शकतो, त्यांना योग्य ती ट्रेनिंग दिली. तेवढंच नव्हे तर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जसं युरोप, मिडल ईस्ट ह्यामध्ये महिलांनी बनवलेले बॅग्स, मॅट्स, त्यानंतर त्याच्यापासनं पत्रावळ्या, ह्या सगळ्या काही गोष्टी 30,000चा जवळपास त्यांनी प्रोडक्ट जो आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला IKEA मार्फत. सगळ्यांना रोजगार मिळाला. तर रोजगाराची ही संधी प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्हाला फक्त बाजारपेठेमध्ये कशाची गरज आहे, डिमांड कशी आहे, कशा पद्धतीने तुम्ही एक आगळा वेगळा उपक्रम करून लोकांच्या ज्या गरजा आहे पूर्ण करू शकता, ते पण क्वालिटीमार्फत किंवा त्यांच्या ज्या सोयी आहेत तुम्ही कशा पद्धतीने पुरवू शकता, हे सगळं काही साध्य झालेलं आहे. तरुणांकडे वळतो. स्टार्टअप ही आता खूप आगळी वेगळी अनोखी प्रणाली आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक तरुणाला वाटतं. 2 आहेत. एक बेरोजगारी सर्वात मोठा प्रॉब्लेम. सर ती स्लाईड टाकाल पहिली. बेरोजगारी, आपण मुद्द्यावर येऊ की बेरोजगारी हा सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि मी म्हणेल की रोजगारी पण सगळ्यात मोठी अडचण आहे. माझं उदाहरण घ्या. मला काय कमी होते, सगळं काय बरं होतं, चांगला कमवत होतो, मी का जॉब सोडला? मानसिक स्थिती, कोणाच्या आधिपत्याखाली काम करणे, नौकर म्हणून काम करणे, गुलामी करणे, कोणाला आवडेल? नाही आवडणार. प्रत्येक युवाला वाटतं की मी स्वतः काहीतरी करावं, माझ्या स्वतःच्या मालकीचं काहीतरी असावं, मी माझा स्वतःचाच विकास नाही तर माझ्या कुटुंबाचा, स्थानिक वर्गाचा आणि या देशाचा विकास करावा. आताच बोललो की जवळपास 17 ते 18% हा कृषी विभागाचा आपल्या GDPमध्ये मोलाचा वाटा आहे. तर मग स्टार्टअप सुरू करायचं असेल तर एकदम सोपी आहे. तुम्हाला कुठली एक वाटत असेल, मार्केट रिसर्च करा. मार्केट रिसर्चद्वारे तुम्हाला कुठल्याही एखादी योग्य तो पर्याय निवडा. मी सांगेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या संधी उपलब्ध आहेत, त्याचं वेगळं ते ॲनालिसिस करा. गव्हर्नमेंटमार्फत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. 1 लाख रुपये फक्त तुम्हाला भांडवल ते आणि 2 डायरेक्टर जमा करायचे आहेत. ROC ऑफिस एक मुंबई आणि पुणेमध्ये आहे. तिथे जर का रजिस्टर केलात तुम्ही आणि DT IITवर जर का तुम्ही एकदा रजिस्टर केलं तर तुम्हाला 10 लाखापर्यंत सुद्धा कर्ज हा उपक्रम राबवायसाठी मिळू शकतात. तसेच बऱ्याचशा स्कीम्स आहेत. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, PMFME मार्फत बरेचशा तुम्ही रोजगार संधी उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही रोजगार निर्मिती करू शकता. तर मला वाटतं की क्षेत्र हे सगळे पॉईंट मी प्रयत्न केला आहे पूर्णपणे कशा पद्धतीने रोजगारमध्ये संधी आहेत. आणि माझं एक आश्वासन असेल, ड्युरिंग डिस्कशन मला परत एक लक्षात आलं की तुमच्या ज्या अडचणी आहे, योग्य तो बाजारभाव आणि माझ्या चळवळीचा परत एक हिस्सा आहे की मी टेक्नॉलॉजी किंवा डिजिटायझेशनच्या माध्यमातून ह्या अडचणी कशा काय सुधारू शकतो. त्यामध्येच काही उपक्रम आहेत.
सॉईल टेस्टिंग. आता बरेचदा असं होतं की जो खर्च आहे तुमचा जास्तीत जास्त म्हणेल की 30%हून जास्त तो तुमचा जातो इनपुट्सवर लागणाऱ्या खत, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्सवर, आणि आपल्याला माहिती नसतं किती डोस द्यावेच किती द्यावेच. पण मी इथली गोष्ट करणार नाही, आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतो, पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत. पण प्रत्येकाला असं म्हणलं जातं की इव्हन आयकारसुद्धा सजेस्ट करते की मातीचं परीक्षण व्हायला हवं. पण लॅबोरेटरीचा परत मी आता ऐकलं की आपण लॅब स्थापन करायचा सुद्धा प्रयत्न करतोय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट्स जे आहेत मातीचं परीक्षण किती लागतात ते तुम्हाला माहितीच आहे. आता मी एका तंत्रज्ञानावरती काम करतो, मातीचं परीक्षण तुम्हाला अवघ्या 90 सेकंड्समध्ये तुमच्या मोबाईल फोनवरती भेटेल. कुठल्या घटकाची कमी आहे तेवढंच नव्हे तर ह्यावरती तुम्हाला कुठल्या पद्धतीने गव्हर्नमेंटने रिकमेंड केलेले सजेशन्स येतील की तुम्हाला एवढी मात्रा ह्या प्रोडक्टचे टाकायचे. कुठलंच प्रमोशन नसेल की तुम्हाला हा ब्रँड वापरायचा आहे, तो ब्रँड वापरायचा आहे. सोपं होऊ शकतं. त्याच्याने तुम्हाला नियमावली ठेवू शकता, योग्य तो दैनंदिनी बाळगू शकता की एवढं तुम्ही ठेवायला पाहिजे. तसंच बरेचसे उपक्रम आहे येणाऱ्या. जर का मला परत संधी मिळाली तर माझा एक हेतू असेल, जर का मी टेक्नॉलॉजी, मी बोललो की मी आंतरराष्ट्रीय पातळीवरती बऱ्याचशा संस्थांसोबत काम करतो आहे, गव्हर्नमेंटसोबत जुळलेलो आहे, तसेच CSR बॉडीज जे आहेत त्यांच्यासोबत काम करतो आहे. तर मी स्वतःला भाग्यशाली समजेल जर का मी शेतकरी वर्गासाठी काही करू शकलो. आणि तेवढ्यातच मी आज मला ह्या मंचावर बोलायची संधी दिला आहे, त्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे. आणि तुम्ही लक्ष देऊन ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सांगायचं विषयामध्ये येण्याचं माझं कारण ते माझं बालपण आणि माझ्या अवतीभोवतीचे लोक. मी स्वतः वावरले, माझी आई स्वतः मागच्या 25 वर्षापासून आदिवासी विकासासाठी कार्यरत आहे. मी स्वतः तिथे शिकलो आहे आणि हेच कारण आहे. म्हणून मी परत बोलतो, मी कुठला मार्गदर्शक नाही, एक्सपर्ट नाही. मला फक्त माझ्या अनुभवातून जे मला शिकायला भेटलं त्याद्वारे कोणाचं भलं होत असेल. मी परत एक शब्द वापरतो, मी नॉन फॉर प्रॉफिट सोशिओ इकॉनॉमी डेव्हलपमेंट ह्या सेक्टरमध्ये काम करतो. मी कुठल्याच कंपनीला प्रमोट करत नाही किंवा कुठल्याच सेल्स प्रोडक्टमध्ये नाही. पण काही व्यवसाय असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं, तरुणांना स्पेशली तुम्हाला जर का वाटेल की इच्छा असेल की मला स्टार्टअप उभारायचं आहे किंवा मला स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे, तर मी तुम्हाला हवं आहे ते थोडं मार्गदर्शन करू शकेल. लागणारा जो सपोर्ट आहे तो विविध संस्थांमार्फत किंवा एखादी फायनान्शियल मार्गदर्शन किंवा सपोर्टही जर का तुम्हाला लागत असेल तर मी नक्कीच प्रयत्न करेल या गोष्टींसाठी. धन्यवाद.